आता तुम्ही जो व्हिडिओ बघणार आहात तो मी जो जयंतीचा मम्मीच्या गावचा व्हिडिओ टाकला होता त्याचंच कंटिन्युएशन आहे। व्हिडिओ थोडा जास्त मोठा झाला होता म्हणून ही 2 पार्टमध्ये मी टाकते। बाकीचे व्हिडिओ पण लवकरच येतील। मला जसा जसा वेळ मिळेल व्हिडिओ एडिट करायचा मी तसे व्हिडिओ एडिट करून टाकत जाईन। सध्या मी थोडीशी परत बिझी झाली आहे माझ्या इंटर्नशिपमुळे, पण जसं मला वेळ मिळेल तसं मी एडिट करून नक्कीच अपलोड करत जाईन। आता हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि कसा झाला तोही मला सांगा। सो गाईज, आता जयंतीचा कार्यक्रम तर उरकलाय आणि दरवर्षीप्रमाणे आमचं रिच्युअल असतं की संध्याकाळ झाली की आम्हाला समुद्रावरती जायचं असतं। तर आता आम्ही सगळे समुद्रात जायला निघालेलो आहोत। खाली जाऊन बघूया या मॅडमना भिजायचं आहे समुद्राच्या पाण्यामध्ये, ते भिजायला मिळतंय की नाही, आणखीन काय एन्जॉय करायला भेटतंय की नाही, खाणं पिणं बघूया काय आहे की नाही। आणि फोटोज, हो फोटोज आम्हाला सनलाईट जायच्या आधी फोटोज काढायचे जेणेकरून फोटोज चांगले येतील। सो जाऊया फटाफट। तुम्ही काय शॉर्टकट असते। हा आहे वेळणेश्वर गाव। सो हे आहे वेळणेश्वरचं प्रसिद्ध मंदिर। हे आहे वेळणेश्वरचं प्रसिद्ध मंदिर आणि इथून पुढे गेलं की बीच। तुम्ही बघू शकताय वेळणेश्वरचा छानसा परिसर। माझ्या पाठी जे आहे ना, पप्पा बाजूला हे ना हॉटेल आहे, म्हणजे गेस्टसाठी स्टे करण्यासाठी पण तिथे आहे सुविधा तशा अवेलेबल आहेत। भरपूर सारे असे खूप ठिकाणी झालेत हॉटेल्स वगैरे जिथे लोकांना राहायला सोय केलेली आहे। आणि अशा गावी माझा आजोळ आहे, माझ्या मम्मीचं गाव, त्यामुळे आम्हाला काही असं टेन्शन नाही की कुठे येऊन राहायला वगैरे लागणार आहे। चिऊ, हिचं तर गावच आहे, ही वेळणेश्वर गावचीच आहे। म्हणजे पर्यटन करण्यासाठी फिरण्या वगैरेसाठी जर कोणाला यायचं असेल तर वेळणेश्वर बेस्ट आहे, जवळच्या जवळ कोकणात मस्त। हा आहे वेळणेश्वरचा बीच जिथे पर्यटक आलेत फिरायला। तर समुद्राचं पाणी ॲक्च्युली खूप जास्त पुढे येतं आहे, जेणेकरून म्हणजे थोडं भरतीसारखंच झालं आहे। 2-3 दिवस वातावरण थोडं खराब आहे, त्यामुळे समुद्राला पण भरती आल्यासारखंच झालं, म्हणून आम्ही काय फार इतकं असं जात नाही आहोत बीचमध्ये जसं फिरायला वगैरे। थँक्स टू मम्मी की आम्हाला इतकं छान सुंदर आजोळ भेटलं आहे। ह्या नारळीच्या बागा, हे इकडे जे आहे ते हॉटेल आहे, गेस्ट हाऊस टाईप, जे माझ्या मम्मीच्या फ्रेंड्स आहे। तिकडे ती लांब पण दिसतात ना, ती पण सगळे हॉटेल्स आणि सगळं आहेत, रिसॉर्ट्स वगैरे। बस एकच इच्छा असते की लोकांनी येऊन इथे असा सुंदर आमचा समुद्र आहे। बस एवढीच एक इच्छा असते की पर्यटकांनी यावं, छान फिरावं, एन्जॉय करावं। फक्त बीच खराब होईल अशी कुठली कृत्य करू नये, असं वागू नये, असे रॅपर्स वगैरे कुठे टाकू नये, कारण मला 1-2 ठिकाणी असे दिसले जे स्वच्छ बीच आहे तर ते स्वच्छच राहिलं पाहिजे, जसं की गोवा। कारण हे आपल्याला नैसर्गिक मिळालेलं सुंदरता आहे, त्याची काळजी आपणच घेतली पाहिजे। काय म्हणायचं तुला सांग।
बोलत होती डोंगरावर पण नाही घाण करायची. आणि अजून कुठे घाण नाही करायची? अजून आपल्या पूर्ण अर्थवर घाण नाही करायची. आमची पिढी खूप चांगले संस्कारात वाढली, आमच्या पाठची पिढी. बरं, ही माझ्या मामाची मुलगी आहे, सगळ्यात छोटी. हिच्यापेक्षा पण छोटी आहे. छोटी चिनू. हो, ते लोक तिकडे फोटोशूट चालू आहे. आपण फक्त तिकडनं ते पिंक ड्रेस पण इथपर्यंत आले 15 मिनिटात. फक्त इथे येईपर्यंत फक्त आपल्याला 1 या 2 मिनिटं लागतात. मला ॲक्च्युली इथले 2-3 स्पॉट्स अजून घ्यायचे होते, इथल्या आजूबाजूचे वगैरे, पण वेळेचं बंधन थोडं आहे. म्हणजे पप्पांच्या गावी पण थोडी कामं आहेत, सो तिथे पण जायचं आहे. आणि इथे आम्ही ॲक्च्युली कार्यक्रमासाठीच आलो होतो, की जयंती होती आणि त्यासाठी मम्मीला लग्न झाल्यानंतर यायला नव्हतं भेटलं, तर मग त्यासाठी आम्ही आलो होतो. तर ते तर आता झालं आहे, बघूया परत कधी मग येणं होईल नाही होईल माहीत नाही. त्यामुळे म्हटलं आधी बीचवर जाते तर बीच तरी दाखवून देते. बाकी मंदिर वगैरे तर आहे, म्हणजे व्हिडिओज बहुतेक आहेत वेळणेश्वरचे, पण स्पेसिफिकली मी ट्राय करेन की मी पण काही गोष्टी कवर करेन इथल्या. तू वैतागले बिचार, तिला भिजायचं पण पाणी जास्त आहे ना, म्हणून आम्ही तिला भिजून देत नाही. मोये मोये कांदा पोहे. भरपूर आहे आज. मम्मी, तुझ्या गावाबद्दल काहीतरी सांग. गावाबद्दल काय सांगणार, माझा गाव तर खूपच सुंदर आहे. मेन म्हणजे पर्यटनच केंद्र आहे ते. सगळ्यांचे गाव समुद्र आहे इथे, नारळी कॉफीच्या बागा आहेत, परत लोकांना हॉटेल आहेत, आणखीन देवदर्शन करायला त्यांना मंदिर आहे. पप्पा, तुमचं काय मत आहे तुमच्या सासरवाडीबद्दल? सासरवाडी म्हणजे फार सुंदर आहे. हे गाव पर्यटन स्थळ आहे. रताळ्याला प्रश्न इथं लोकांना उद्योगधंद्याचं एक साधन आहे आणि गावाचं एकदम सुरेखच आहे. चौपाटी आहे, एखादं मुंबई जशी जी गिरगाव चौपाटी म्हणत तशी सेकंड गिरगाव चौपाटी 2 असे आहे. एकंदरीत गाव एकदम अति सुंदर. फक्त एका आपल्यापासून दूर आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं लांब होतं, बाकी सुंदर. वेळणेश्वर हा तंटामुक्त गाव आहे. एका माहेरवाशिणीला जे काही फिलिंग्स असतात तिच्या गावाबद्दल, त्या ह्या अशा असतात. आणि आम्हाला पण खरंच खूप आवडतं यायला. आमचं असं की गावी चाललं ना, चला आता म्हणजे वेळणेश्वरला जायला भेटणार आम्हाला, आम्ही त्या विचारात असतो. सी माझ्याही गावी खूप काही गोष्टी आहेत, पण त्या मी कधी लहानपणापासून जास्त गेली नाहीये. म्हणजे मे महिन्या सुट्टीमध्ये 15 दिवसात आपण काय काय करणार ना. ते तिकडे त्या तिकडच्या टोकाला ना कोळी वस्ती आहे आणि तिथपासून ते इथे या टोकाला इथे पण थोडीफार वस्ती आहे. तिकडे एक गाव आहे. सूर्यास्त लवकरच होणार आहे. तलवार बनाते म्हणजे खूप मोठा बीच आहे ॲक्च्युली, खूप मोठा. म्हणजे जवळजवळ ह्या टोकापासून ते तिकडच्या त्या टोकापर्यंत चालत जायला मला वाटतं अर्धा पाऊण तास तरी लागेलच. छान हिरवीगार गाडी, छान हिरवी दाट झाडी. नाही पडणार पाऊस. पावसाचं वातावरण झालेलं तर आहे पण नाही. अगं 2-3 दिवस तेच होते, पावसाचं वातावरण होते पण पडत नाही पाऊस. खूप धरला आहे तो बघ. चला लवकर, वाळूतून पाय उचलत नाही ना, म्हणून बोली चप्पल काढून चाला. आणि ही वेडी मुलगी चिवडा. चला मंडळी घरी जाऊया आता,
कारण पावसाचं खरंच वातावरण खूप झालं आहे आणि आम्ही छत्री वगैरे काही आणली नाही आहे आणि इन केस जर पाऊस पडलाच तर मग आम्ही भिजू आणि आम्हाला भिजायचं नाही. एवढी काही फार मजा नाही केली मी बीचवरती. बघू परत एकदा कधीतरी येण्याचा प्रयत्न. ॲक्च्युली इथे आलं की जायचं मन नाही करत पण जावं लागतं. सो एकंदरीत असा होता आमचा दिवस आजचा पूर्ण. म्हणजे सकाळी सगळी जयंतीची धावपळ वगैरे, त्याच्यानंतर आम्ही बीचवरती गेलो, थोडं फिरून आलो, खाऊन पिऊन आलो. फार काही एवढं असं इंटरेस्टिंग असं केलं नाही. डेली रुटीनसारखंच असतं असं आमचं की खाली जाणं, फिरून येणं वगैरे. बाकी आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा.